माझ्या 6व्या एंगेजमेंट ॲनिव्हर्सरी निमित्त मला नवरोबाकडून एवढे छान छान गिफ्ट्स मिळतील असं तर मला अजिबात एक्सपेक्टेडसुद्धा नव्हतं. पुढे सांगतेच तुम्हाला आणि दाखवतेसुद्धा की काय काय गिफ्ट्स मिळाले म्हणून. पण त्याआधी ना तुम्हाला आमच्या मोर्शीच्या यात्रेची थोडी झलक दाखवते. तर हे होती यात्रा श्री समर्थ रामजीबाबा यांची. तर तिथे ना 1 दिवसाची यात्रा असल्यामुळे खूप जास्त गर्दी होती, हे तुम्हाला दिसतही असेल. तर सर्वात आधी तर यात्रेत आलो आणि ट्रॅम्पोलिनवर विनिशा खेळली नाही असं तर पॉसिबलच नाही. इथून पुढले 2 दिवस तिचा हाच हट्ट राहणार की तिथे चला आणि ट्रॅम्पोलिनवर आपण खेळूयात म्हणून. मग काय तिथे ट्रॅम्पोलिनवर खेळून झालं आणि त्याच्यानंतर विनिशाचा परत हट्ट हा सुरू होता, ते म्हणजे या मोठ्या स्लाईडवरून घसरण्यासाठी, जे की मी तिचं अजिबात ऐकलं नाही. आणि तिथे ना बिलकुल सेफ्टी नसते. वरून जर मोठी मुलं घसरत पडली ना आपल्या लहान मुलांच्या अंगावर तर मान वगैरे मोडायची सुद्धा शक्यता असते. त्यामुळे काही हट्ट नाही ऐकले ना मुलांचे तरी चालतात. मग काय तिला बबल वगैरे घेऊन दिले, त्याच्यात गुंतवून दिलं आणि तिच्या टीचर पण होत्या तिथे. तर त्या बोलत होत्या की उद्या तू स्कूलला येणार ना, तर विनिशा त्यांना प्रॉमिस करत होती. आणि तिथून ना रिलेटिव्स आणि त्याच्या व्यतिरिक्त आमचे नेबर्स सगळे काही आम्हाला दिसत होते, फ्रेंड्स वगैरे. 1 दिवसाची यात्रा असल्यामुळे सगळ्यांचीच भेट झाली तिकडे. छानपैकी तिथे टाईम स्पेंड केला आणि दर्शन वगैरे नाही घेऊ शकलो ड्यू टू पर्सनल रिझन्स. आणि त्यानंतर छोटीशी पेस्ट्री घेतली कारण की आमची 6वी एंगेजमेंट ॲनिव्हर्सरी होती आणि त्याचंच मस्तपैकी तिघांनी मिळून सेलिब्रेशन केलं. आणि आमचा ना एंगेजमेंट ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट करण्याचा काहीतरी वेगळा प्लॅन आहे. त्याच्यामुळे मी अशी चंपूच आली होती एकदम सिंपल अशा क्लोथ्सवर. पण यांनी ना वेळेवरच मला असे सरप्राईज गिफ्ट दिले, ते पण एकदम पिनएंटरेस्टी. सगळ्यात पहिले तर ती रिंग मिळाली ज्याच्यावर कस्टमायझेशन केलेलं होतं अश्विनी अक्षय नावाचं. यामध्ये पत्नी असं नोट होतं, खूप सुंदर लिहिलेलं, आणि नेकलेस होता. आणि हे 3rd गिफ्ट तर मला पर्सनली खूप जास्त आवडलं. तुम्ही पण बघा आणि कसं वाटतं ते पण सांगा. Our relation is just like Kit Kat. Acha. Oh. Hey, my Choco Pie. You give me refreshness in life like Center Fresh. And you are as sweet as dairy milk. You are gems to me. किती क्यूट ना. त्यामध्येच हे एक ब्रेसलेट पण होतं ज्याच्यावर पसंदीदा औरत असं लिहिलेलं होतं. मला ते बघून खूपच छान वाटलं. But my every pulse says that I love you. I love you too. Yes. Mast. Thank you. वेलकम. चला हॅपी एंगेजमेंट अॅनिव्हर्सरी. तुम्हाला पण. आणि अशा प्रकारे या थॉटफुल गिफ्टसोबत माझा दिवस एकदम भारी असा गेला. त्यानंतर आम्ही सोबत बसून छानपैकी डिनर केला आणि त्याच्यानंतर तिथेच थोडं खेळणे वगैरे आहेत ॲज ऑलवेज, ते थोडे एन्जॉय केले आणि खूप मस्त असा फॅमिली टाईम एन्जॉय केला. खूप छान वाटलं, खूप भारी वाटलं. थँक्यू फॉर वॉचिंग. आणि ज्यांनी ज्यांनी विश केलं होतं त्या सर्वांना थँक्यू. जय गजानन माऊली. भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. टाटा बाय बाय.